ही आमची जबाबदारी मानधन देण्याची. मानधन नको आम्हाला, फुकट करतो आम्ही, फक्त घ्या तुम्ही आम्हाला. आमचं फेसकुट पडलं इथं. तुम्हाला काय सांगावं या नोंदीसाठी आणि त्यासाठी पैशाचं काय करायचंय. आमच्याकडे एक धाराशिवला असा आहे वकील, रितापुरे नाव आहे, त्यांनी 100 मोडी लिपी तयार केलेत आणि कोणकडं खर्चीला पैसे देतो ते सापडेव म्हणताय जाऊ पदरून. तुमचे पैसे काय घ्यावा, तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा. हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जाय आणि नोंदी शोधेव, एवढाच अधिकार द्या, पैसे नको. पैशाने फेसकुट पडलंय आमचं. तुम्हाला काय करायचं, आम्ही आमचं वावर इको राहिलं गुंठाभर, तुम्हाला काय करायचं, नाही सापडून दिलं मग बोल. फक्त मोडी लिपी घ्या ना आधी. त्याचं कारण आहे की मीही एक ग्रामीण भागातला आहे. ग्रामीण भागामध्ये आमच्या मराठा समाजामध्ये टॅलेंट भरपूर आहे, पण त्याला संधी नाही. मग संधी का नाही तर आरक्षण नाही. मग आमचा समाज आरक्षित असूनही वंचित का राहिला, त्याचा शोध घेतल्यानंतर लक्षात आलं की आपल्याकडे कुणबी नोंदी दिसून येत नाहीत. परत मी कुणबी नोंदीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळेस मला बऱ्याचशा नोंदी अशा दिसून आल्या, त्या ओपन झाल्या नाहीत आजपर्यंत. ते ओपन करण्याचं काम मी अवरत करतोय. आता कुणबी नोंदी दाखवण्यासाठी कोणत्या नोंदी महत्वाच्या ठरतात किंवा काय विषय त्याच्यामध्ये? कुणबी नोंदीच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळ्या नोंदी आहेत. 1881 जी निजामकालीन जनगणना आहे त्याला खाणेसुमारी म्हणतो. खाणेसुमारीच्या नोंदी ह्या पूर्णपणे शासनानं ग्राह्य धरलेल्या आहेत. ह्या झाल्या महसूल मधल्या नोंदी. पण महसूलमध्ये 2 विभाग आहेत, एक भूमी अभिलेख आणि दुसरा तहसील. तहसीलमध्ये सुद्धा नोंदी आहेत, त्या आहेत नमुना नंबर 14 म्हणजे जन्म मृत्यू रजिस्टर, किंवा त्याला कोतवाली डायरी म्हणतात. वेगवेगळी नाव आहेत, नोंद मात्र त्याच डायरीला दिसून येते. कोतवाली डायरी जे आहे त्याला कुणबी नोंदी बऱ्याच आहेत. कुणबी म्हणण्यापेक्षा सबंध जातीच्या नोंदी आहेत. फक्त आम्ही कुणबीचा शोध घेतोय म्हणजे आम्हाला बाकीचे दिसत नाहीत असं नाही, बाकीच्याही जातीचा बराच शोध लागतो. त्यावेळेस मला बराच असा अनुभव आला की आम्ही जे काही नोंदी काढून दिल्या त्याच्या आधारे इतर जातींनाही त्याचा फायदा झालेला आहे. आता समज हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने जर काही नोंदी हुडकायची गरज पडली आहे नवीन GR नुसार, तर त्या कुठे कुठे हुडकल्या पाहिजेत, कशा कशा त्या मिळतील? नोंदीचे सोर्स अनेक प्रकारचे आहेत. हे आता जसं सांगितलं की तहसील कार्यालय आहे, भूमी अभिलेख आहे, रजिस्ट्री ऑफिस आहे, त्याच्यानंतर जुन्या शाळा आहेत. ज्या काही निजामानं माझ्या माहितीनुसार 1893च्या दरम्यान शाळा निजामाने चालू केलेल्या होत्या, त्या नोंदी संबंध ह्या मोडी नसून उर्दू आणि फारसी भाषेमध्ये नोंदी आहेत. त्या शाळा शोधावं लागतील, त्यांच्याकडे रेकॉर्ड पाहावं लागेल, फारसीचे एक्सपर्ट आपल्याला बरोबर घ्यावं लागतील. तसंच आपलं रजिस्ट्री ऑफिस आहे, रजिस्ट्री ऑफिसचे जुने दस्त आहेत. कळंब तालुक्यासारख्या ठिकाणी 18व्या शतकापर्यंतचे दस्त आहेत, त्या दस्तावर जातीचे उल्लेख आलेले आहेत. त्यामुळे त्याही ठिकाणी नोंदी सापडण्याची शक्यता आहे. आणि सर्वात महत्वाचा एक सोर्स राहिलेला आहे की जे आजपर्यंत कुणीच पाहिलेला नाही, तो म्हणजे आपल्याकडे कोर्ट. जे कोर्ट हे निजाम काळात ही चालू होते, तर ते निजाम काळातले काही निर्णय आहेत, त्यावरचे दावे आहेत, हे दावे ही पाहणं गरजेचं आहे. कारण त्यात जातीचे सोर्स असण्याची खूप मोठी शक्यता आहे. ते रेकॉर्ड आपल्या प्रत्येक कोर्टामध्ये आहे. मग ते कोर्टातले वेगवेगळ्या परमिशन काढून दोन्ही एक्सपर्ट घेऊन, मोडीचे एक्सपर्ट असतील किंवा उर्दूचे एक्सपर्ट असतील, एक्सपर्ट घेऊन त्या नोंदी एकदा शोधणं गरजेचं आहे. जसं तुम्ही म्हणले की ह्या नोंदी सगळ्या मोडी व फारसी भाषेमध्ये या नोंदी आहेत. तुम्हाला जेव्हा नोंदी तुम्ही हुडकायला जाता एखाद्या ठिकाणी, तिथे काय काय अडचणी तुम्हाला येतात किंवा काय? अडचणी खूप आहेत. मानवी अडचणीच आहेत असं नाही, नैसर्गिक अडचणी आहेत. ज्यावेळेस ह्या नोंदी शोधायला जातो त्यावेळेस कुठेतरी बंद खोलीमध्ये बसावं लागतं. फॅन सुद्धा लावता येत नाही. फॅन लावला तर ते कागदाचा तुकडा पडण्याची शक्यता आहे. वेगवेगळे कागद जोडून त्या नोंदी शोधावं लागतात. कारण कागदाला कागद जर लावला तर असा क्लिअर बसणार नाही, किंवा फॅन जर लावला तर फॅननं ते तुकडा पडून उडून जाण्याची शक्यता आहे. ही नैसर्गिक जशा काही अडचणी आहेत तसं मानवनिर्मिती काही अडचणी आहेत. काही माणसं सहकार्य करत नाहीत. सांगितलं जातं की आम्ही शासनाकडून 2-2, 3-3 वेळेस तपासलेल्या आहेत. मग तपासल्यानंतर ही कशा निघतात, याचा अर्थ असा की कुठेतरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे न्यायमूर्ती शिंदे समिती ही जी आहे कागदपत्राची पडताळणी व्यवस्थित करत नाही किंवा पूर्णतः त्याची पडताळणी झाली नाही, आणखी पडताळणी करण्याची आवश्यकता याच्यामध्ये आहे का काही? निश्चित आणखीन पडताळणी आपल्याला करावंच लागणार आहे. कारण मराठवाडा असा आहे की दुर्लक्षित राहिलेला आहे. आणि एकतर मराठवाडा हा भारतामध्ये यायला जवळपास 13 महिने उशीर झाला. आणि त्याचं कारण आहे आम्ही विना शर्त विना अट आम्ही भारतामध्ये सामील झालो, त्याचं तेही कारण आहे. आणि त्या काळात आमच्या कदाचित नोंदी आमच्या मुलगी पाटलाकडे असतील, कुलकर्णीकडे असतील, त्यांच्याकडून रेकॉर्ड काही जमा झाले नसेल, ते रेकॉर्डही आपल्याला जमा करून घेणं गरजेचं आहे. आणि हे रेकॉर्ड बऱ्याच प्रमाणात तुळजापूर तालुक्यामध्ये नमुना नंबर 14
हा दिसूनच येत नाही. त्याचा अर्थ असा आहे की स्थानिक जे त्या काळातले मुलकी पाटील होते, कुलकर्णी होते, हे रेकॉर्ड त्यांच्याकडेच राहिलेले. पुढच्या भूमिका तुमची काय असणार आहे? कालचा हैदराबादचा GR निघाला, त्याचा कितपत फायदा समाजाला होईल? निश्चित चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. आता काही नोंदी निघालेल्या तुटपुंज्या नोंदी आहेत. हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून आणखीन बरंच आपल्याला समाजाला सहकार्य होणार आहे. एकट्या समाजाला सहकार्य होणार नाही तर इतरही समाजाला सहकार्य होतोय का? एक मोठा समाज हा ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट होतोय. राहिलेला जो काही ओपनचा बेनिफिट आहे तो मुस्लिम सारख्या समाजाला निश्चित होणारच आहे. त्यामुळे सबंध समाजाला फायदा आहेतच त्याचे. आम्ही कुणाच्या ताटातलं काढून घेत नाहीत, पण आमचा जो हक्क आहे 70 वर्षाचा तो आम्हाला आज भेटतोय, एवढंच आहे, बाकी काय नाही. आणि गावखेड्यातील सबंध ओबीसी समाज आमच्या बरोबर आहे. राधाकृष्ण विखे पाटलांची चर्चा करताना होता मनोज जरांगे यांनी तुमचं नाव घेतलं की हा आमचा वकील आहे, तो गावोगावी फिरतो, नोंदी काढतो, तुम्ही फक्त परवानगी द्या, असं तुमचा खास नामोल्लेख त्यांनी केला. हो, ते अडचणी आम्हाला तेच आहेत. धाराशिव सारख्या ठिकाणी आम्हाला अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारीच आहोत. पण आमची इच्छा आहे की सबंध मराठवाडाच आम्हाला शोधून काढायचा आहे. त्यासाठी मराठवाड्यातल्या प्रत्येक कलेक्टरने आम्हाला त्या डिपार्टमेंटची परमिशन द्यावी. आम्ही मोफत नोंदी तपासून द्यायला तयार आहोत आणि तेही शासनाच्या निगराणीखाली. असंही नाही की आमच्याकडे तुम्ही डॉक्युमेंट द्या, तुमच्या शासकीय कोणतरी एखादा त्या ठिकाणी प्रतिनिधी असणं गरजेचं आहे. त्याशिवाय आम्ही रिस्क घेऊ शकत नाहीत, कारण हा शासकीय डॉक्युमेंट्स आहेत. त्यासाठी शासनाचा प्रतिनिधी त्या ठिकाणी